रामकृष्ण हरी. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 10. विभूती योग. भगवान श्रीकृष्णास अर्जुनाने आपल्या विभूती सांगण्यास विनंती केली तेव्हा भगवंताने मुख्य जे विभूती आहेत तेवढा तुला सांगतो असे सांगितले. कारण माझ्या विभूतीला कुठे कशात विभूती आहे त्याला अंत नाही. त्या विस्ताराने सांगणे शक्य नाही, म्हणून तुला मुख्य विभूती सांगतो. त्या आता आपण येथे पाहूया. श्री भगवान उवाच अंतते कथयिष्यामि दिव्यात्मा विभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरष्यमि. मी पिता माझा पिता हे आठवताही नाठवे चित्ता की म्हणतसे बा पांडुसुता भले केले. अर्जुना ते बा म्हणेच काही आम्हा विस्मू करावया कारण नाही. अंगी तोले करू काही नवी चिनंदाचे परे प्रस्तुत ऐसे असो हे करवी आवडेचा तेसो मग म्हणे ऐके सांगतसु धनुर्धरा. तरी तुवा पुसुलिया विभूती तयाचे अपारपण सुभद्रापती. ज्या माझी आची परी माझी मती आकळती ना. अंगीची रोमा किती जयाची तयाशे न गणवती. तैशिया माझी विभूती असंख्य मज. एरवे तरी मी कैसा केवडा मनोनी आपण पयाही नवेची फुडा. या लागी प्रधाना जिया रुडा तिया विभूती ऐगे. जिया जाणितल्यासाठी आगविया जाणितल्या होती किरीटी. जैशी बीज आलिया मुठी तरुची आला होय. का उद्यान हाता चढिले तरी पैसी सापडिले. फळे फुले टीवी देखील आजिया देखवले विश्व सकळ. एरवे साचची का धनुर्धरा नाही शेवटीऊ माझिया विस्तारा. पै गगनाशिया पारा मज माझी लपणे. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः. अहमादिश्च मध्यंच भूतानामंत एव च. हे अर्जुना, मी सर्व भूतांच्या अंतकरणामध्ये असलेला आत्मा आहे. मीच सर्व भूतांचा आदी मध्य व अंतही आहे. ऐके कुटिलाल कमस्तका धनुर्वेद त्र्यंबका. मी आत्माशी कैका भूतमात्रांचा ठाई. आंतुली कडे मीची यांचा अंतकरणे. भूता बाहेरी माझीच गवसनी. आधी मी निर्वाणी मध्यही मीची. जैसे मेघाया तळीवरी एका आकाशची आत बाहेरी. आणि आकाशीच झाली अवधारी असनी ही आकाशी. पाठी लयाजे वेळी जाती ते वेळी आकाशची होवो निठाती. तेवी आधी स्थिती अंतगती भूतांशी मी. ऐसे भुवसानी व्यापकपण माझे विभूती योगे जाण. तरी जीवची करोनी श्रवण ऐकोनी ऐक. या वरी त्या विभूती सांगणे ठेले तुझ प्रीती. सांगेन म्हणितले तुझ प्रीती त्या प्रधाना ऐके. आदित्यानामहं विष्णुर् ज्योतिषां रविरंशुमान्. मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी. 12 आदित्यामध्ये मी विष्णू आहे. प्रकाशमान पदार्थामध्ये मी किरणवान रवी आहे. मरुद्गणाचा पैकी मरीची मी आहे. नक्षत्रामध्ये चंद्र मी आहे. हे बोलणे तो कृपावंतो
मने विष्णू मी आदित्या तू रवी मी रश्मीवंतू सुप्रभा माझी मरुद्गणाचा वर्गी मरीची मने मी शारंगी चंद्र मी गगनरंगी तारा माझी वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना वेदामध्ये सामवेद मी आहे देवामध्ये इंद्र मी आहे इंद्रियामध्ये मन मी आहे आणि भूतांच्या ठिकाणी चेतना मी आहे वेदातो सामवेदो तो मी मने गोविंदो देवा माझी मरत बंधू महेंद्र तो मी इंद्रिया आतु अकरावे मन ते मी ही जाणावे भूता माझी स्वभावे चेतना ते मी रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेषु यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरु शिखरी नाम 11 रुद्रामध्ये शंकर मी आहे यक्ष राक्षसामध्ये कुबेर मी आहे 8 वसूमध्ये अग्नी मी आहे आणि पर्वतामध्ये मेरू मी आहे आशेशाही रुद्रा माझारी शंकर जो मदनारी तुम्ही येतनदरी भ्रांती काही यक्ष रक्षो गणातू शंभूचा सगा जो धनवंतू तो कुबेरू मी हे अनंतू म्हणता झाला मग आठाई वसू माझारी पावकू तो मी अवधारी शिखरातली या सर्वोपरी मेरू तो मी मने पुरोधशांच मुख्यं मां विद्ये पार्थ बृहस्पतिं सेनानि नामां स्कंधः सरसामस्मि सागरः महर्षीणां भृगुरहं गिरामस्मेकमक्षरं यज्ञानां जपयज्ञोऽस्मि सावराणां हिमालयः हे पार्था पुरोहितामध्ये मुख्य जो बृहस्पती तो मी आहे असे जाण सेना नायकामध्ये कार्तिकेय मी आहे जलाशयामध्ये सागर मी आहे महर्षीमध्ये भृगु मी आहे वाणीमध्ये एकाक्षर ओम हे मी आहे यज्ञामध्ये जप यज्ञू मी आहे स्थावर पदार्थामध्ये हिमालय मी आहे जो स्वर्ग सिंहासनासावाओ सर्वज्ञते आदेचा ठावो तो पुरोहिता माझी रावो बृहस्पती मी त्रिभुवनींची या सेनापती आतस्कंदू तो मी महामती जो हरवीर्ये अग्निसंगती कृतिकांतू जाहला सकाळिका सरोवराशी माझारी समुद्र तुम्ही जळराशी महर्षी आती आंतू तपोराशी भृगु तुम्ही अशेषाही वाचा आतू नडनाच सत्याचा तो अक्षर मी वैकुंठीचा वेलाळू म्हणे समस्ताही यज्ञाचा पैकी जप यज्ञ तो मी ये लोकी जो कर्म तागे त्यागे प्रणवादिके निपजविजे नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम पर ब्रह्म वेदार्थे आय समजता ही यज्ञाचा पैकी हे नाम जप यज्ञ हा श्रेष्ठ आहे यास स्नानादी कर्मे अडवू शकत नाहीत स्नानादी कर्मा वाचून नाम घेतले तरी चालते याचा अर्थ असा आहे नामाने धर्म व अधर्म पवित्र होतात आणि वेदाच्या अर्थाने नाम हे परब्रह्म आहे अचल असलेल्या मोठ्या पर्वतात पुण्याचा केवळ राशी जो हिमालय ती माझी विभूती असे
लक्ष्मीपती म्हणाले, सावरा गिरीवरा तो पुण्यपुंजू जो हिमवंतू, तो मी म्हणे लक्ष्मी कांतू लक्ष्मीचा. अश्वत्थ सर्ववृक्षाणां देवर्षीणांच नारदः, गंधर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः, उच्चैश्रवसमस्वानां विद्धि माममृतोद्भवम्, ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम्. सर्व वृक्षामध्ये पिंपळ वृक्ष, देवर्षी मध्ये नारद, गंधर्वामध्ये चित्ररथ, सिद्धांमध्ये कपिल महामुनी मी आहे. अश्वामध्ये अमृत प्राप्त्यर्थ केलेल्या समुद्र मंथनातून उत्पन्न झालेला उच्चैश्रवा नावाचा घोडा मी आहे. गजेंद्रामध्ये ऐरावत मी आहे आणि नरामध्ये राजा मी आहे असे जाण. कल्पद्रोम हान पारी जातो, गुणे चंदनु ही वाढू विख्यातो, तरी या वृक्ष जाता तू अश्वत्थू तो मी. देव ऋषी तू पांडवा, नारदू तू मी जाणावा, चित्ररथू मी गंधर्वा सकळिका माझी. यया आशेषाही सिद्धा, माझी कपिलाचार्यू मी प्रबुद्धा, तुरंग जाता प्रसिद्धा आत उच्चैश्रवा मी. राजभूषण गजा आतो, अर्जुना मेघा ऐरावतू, पयोराशी सूरमती तू, अमृतांशू तो मी. यया नरा माझी राजा, तो विभूती विशेष माझा, जया ते सकळ लोक प्रजा होनी सेविती. आयुधानामहं व्रजं, धेनूनामस्मि कामधुक्, प्रजनश्चास्मि कंदर्प, सर्पानामस्मि वासुकी, अनन्तश्चास्मि नागानां, वरुणो यादसामहं, पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम्. आयुधामध्ये वज्र मी आहे, धेनूमध्ये कामधेनू मी आहे, प्रजोत्पत्तीला कारण जो काम तो मी आहे, सर्पांमध्ये वासुकी मी आहे, नागामध्ये अनंत मी आहे, जलदेवतामध्ये वरुण मी आहे, पितरांमध्ये आर्यमा मी आहे, नियमन करणारा मध्ये यम मी आहे. पै आघवेया हाती येरा, आत वज्रते मी धनुर्धरा, जे शतमखोत्तीर्ण करा आरुढोनियाशी. धेनू मध्ये कामधेनू, ते मी म्हणे विसक्षेणू, जन्मवितयात मदनू तो मी जाणे. सर्पकुळा तू अधिष्ठाता, वासुगे गामी कुंती सुता, नागा माझी समस्तां, अनंतू तो मी. आगायादसा आतू, जो पश्चिम प्रमदेचा कांतू, तो वरुण मी हे अनंतू सांगतू असे. आणि पितृगणा समस्ता, माझी आरे माझो पितृदेवता, तो मी हे तत्वता बोलत आहे. जगाची शुभा शुभे लिहिती, प्राणियांची या माणसांचा झाडा घेती, मग केली अनुरूप होती भोग नियमजे. तया नियमित या माझी यमू, जो सर्व साक्षी धर्मो, तो मी म्हणे रामो रमापती. जगाची शुभाशुभे म्हणजे पाप पुण्य जे लिहितात, प्राण्यांच्या मनाचा जे झाडा घेतात, मग जशी कर्मे केली असतील त्याला अनुरूप जे भोगाचे नियम होतात, कर्मानुरूप सुख दुःखांचा जे भोग देतात, त्या निग्रहानुग्रह करणारा मध्ये
सर्व कर्माचा साक्षी जो यमधर्म तो मी आहे असे लक्ष्मीपती आत्माराम बोलले. प्रल्हादाश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहं मृगाणाञ्च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम्. प्रल्हादा अरे आणि दैत्यामध्ये प्रल्हाद मी आहे, हरण करणाऱ्यात काल मी आहे, पशुमध्ये सिंह मी आहे, पक्षामध्ये गरुड मी आहे. आगा दैत्याची आकुळे प्रल्हादो तो मी न्याळे म्हणून दैत्य भावाजी मिळी लिंपीची नाम पै कळीत तया माझे महाकाळ पै कळीतया माझे महाकाळो तो मी म्हणे गोपाळू स्वापदा तू शार्दुळू तू मी जाणो पक्षी जाती माझारी गरुड तो मी अवधारी या लागी जो पाठीवरी वाहू शके माते. अरे राक्षसांच्या कुळामध्ये जो प्रल्हाद आहे ती माझी विभूती होय असे समज आणि म्हणूनच तो आसुरी स्वभावाधिकांच्या संसर्गाने लिप्त झाला नाही. ग्रासणाऱ्यामध्ये महाकाळ ही माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाले आणि हिंस्र पशुमध्ये जो सिंह ती माझी विभूती आहे असे समज. अर्जुना ऐक, सर्व पक्षामध्ये गरुड ही माझी विभूती आहे आणि म्हणूनच तो आपल्या पाठीवर मला धारण करू शकतो. पवना पवतामस्मि राम शस्त्रभृतामहं झषाणां शंकरश्चास्मि स्रोतसामस्मि जानवी. वेगवान वस्तूमध्ये वायू मी आहे, शस्त्रधार्यामध्ये राम मी आहे, मत्स्यामध्ये मकर मी आहे, नद्यात भागीरथी मी आहे. पृथ्वीची या पैसारा माझी घडी न लागता धनुर्धरा एकेची उड्डाणे साताही सागरा प्रदक्षिणा करी जो. पृथ्वीच्या विस्तारामध्ये एक क्षण देखील न लावता अर्जुना एका उडीसरची पृथ्वीच्या विस्तारातील 7ही समुद्रांना जो प्रदक्षिणा करतो तया वैलिया गती म्हणता आत पवनो तो मी पांडुसुता शस्त्रधरा समजता माझी श्रीराम तो मी. असे जे आहेत त्या अत्यंत वेग असलेला जो वारा आहे अर्जुना तो ती माझी विभूती आहे. सर्व शस्त्रधार्यामध्ये जो श्रीराम तो माझी विभूती आहे. जेने साकडलिया धर्माचे निकैवारे आपण या धनुष्य करून दुसरे विजय लक्ष्मी एक मोरी केले तेती. ज्या श्रीरामचंद्राने संकटात पडलेला धर्माचा कैवार घेऊन आपल्यास काय ते दुसरे धनुष्यच मदतीला घेऊन त्रेतायुगात विजय रूप लक्ष्मी सापल्या एकाकडेच वळविले. पाठी उभे ठाकोनी सुवेळी प्रताप लंकेश्वराचे शिसाळे गगनी बुधो म्हणतया हस्तबळी दिदली भूता. नंतर ज्या रामचंद्राने सुवेळ पर्वताच्या माथ्यावर उभे राहून प्रतापवान असा जो लंकेचा राजा रावण त्याची मस्तके आकाशात उदो उदो म्हणणारी जी पिशाचे त्यांचे हातात बळी म्हणून दिली. जेने देवांचा मानू घेवशिला धर्माशी जीर्णोद्धारू केला सूर्यवंशी उदेला सूर्य जो काय. ज्या रामचंद्राने देवाचा गेलेला मान शोधून काढला व धर्माचा जीर्णोद्धार केला, सूर्यवंशात जो प्रति सूर्यच उदयास आला, तो हाती रूप रजितया आतो रामचंद्र मी जानकी कांतो मकर मी पुच्छवंतो जळचरा माई.
पै समजताई भोगा मध्ये जे भागीरथे अनिता गंगा जन्मुनी गिळली मग जंगा फाडून दिधली. असा जो जानकीनाथ रामचंद्र तो शस्त्र धारण करणाऱ्यामध्ये माझी विभूती आहे. जलचरामध्ये शेपूट असलेला मकर ही माझी विभूती आहे. सर्व ही जलप्रवाहामध्ये जी गंगा तिला भगीरथ आणि तास्तामध्येच जन्म नावाच्या ऋषीने गिळली व नंतर भगीरथाच्याच प्रार्थनेवरून आपली मांडी फाडून परत त्याची त्यास मोकळी करून दिली. ते त्रिभुवनैक सरिता जानवी मी पांडुसुता जळ प्रवाहा समजता माझारी जाणी. तिन्ही लोकात एकच असलेली जान्हवी नावाची जी नदी ती सर्व जलप्रवाहामध्ये अर्जुना माझी विभूती आहे असे समज. ऐशेने वेगळाला सृष्टीपैकी विभूती नाम सुता एकेकी सगळे न जन्मश श्री अवलोकी अर्घ्यानवती. अशा प्रकाराने जगातील वेगवेगळ्या विभूतींची एक एक नावे घेऊ लागले असता पूर्ण आयुष्य असलेल्या हजारो जन्मामध्ये त्या अर्ध्या देखील सांगून व्हायच्या नाहीत. हे अर्जुना तू हे पक्के लक्षात ठेव. सर्गानामादिरंतश्च मध्यम चैवाहमर्जुन अध्यात्म विद्या विद्यानां वाद प्रवदतामम् अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वसामासिकश्च अहमेवाक्षय कालो धाताहं विश्वतो मुखः. हे अर्जुना सर्व सृष्ट वस्तूंचा आदी अंत तसाच मध्य मी आहे. विद्यामध्ये अध्यात्म विद्या मी आहे आणि वादविवाद करणाऱ्यांचा वाद मी आहे. अक्षरामध्ये अकार मी आहे आणि समासामध्ये द्वंद्व समास मी आहे. क्षयरहित काल मी आहे. सर्व जगाला उत्पन्न करणारा विश्वमुखी पुरुष मी आहे. जैशी अवघेची नक्षत्रे वेचावी ऐशे चाड उपजेल जय जीवी तै गगनाची बांधावी लोथ जीवी. आकाशातील एकूण एक नक्षत्रे टिपून घ्यावीत अशी ज्या वेळेला अंतःकरणात इच्छा उत्पन्न होईल त्या वेळेला आकाशाचेच काठोडे बांधणे ज्याप्रमाणे बरे तेव्हा ते सगळे आकाश बांधून घेता येईल. का पृथ्वी परमाणूचा उगाना घ्यावा तरी भूगोलोचिका खेस व्हावा तैसा विस्तारू माझा पावा तरी जाणावी माती. किंवा पृथ्वीच्या परमाणूंची मोजदाद करावी अशी जर इच्छा असेल तर ही सर्व पृथ्वीच बगलेत घालावी. त्याप्रमाणे माझी व्याप्ती जर पाहावयाची असेल तरच माझेच ज्ञान करून घ्यावे लागेल. जैसे शाकाशी फुलफळ एकी हेळा वेटाळू म्हणजे सकळ तरी उपडून या मुळ जीवी हाती घेते. तेवी माझे विभूती विशेष जरे जाणू पाहिजे ती अशेष तरी स्वरूप एक निर्दोष जाणिये माझे. एरवे वेगळा लिया विभूती काही एक परिसशी किती म्हणून एकी हेळा महामती सर्व मी जाण. मी आगवीची सृष्टी आदि मध्यांती किरीटी ओतप्रोतपटी तंतू जेवी ऐशिया व्यापका माते जय जाणावे तै विभूती भेदे काय करावे परी हे तुझी योग्यता नव्हे म्हणून असो काजे तुवा पुसिलिया विभूती
म्हणून नित्या ऐक सुभद्रापती, तरी आता विद्या माझी प्रस्तुती, अध्यात्म विद्या ते मी आगा बोलत यांची या ठाई, वादू तो मी पायी, जो सकल शास्त्र संमते कही सरीचीना, जो निर्वांचू जाता वाढे, ऐकिल या उत्प्रेक्षे सळू चढे, जयावरी बोलत यांची गोडे, बोलणी होते ऐसा प्रतिपादना माझी वादू, तुम्ही म्हणे गोविंदू अक्षरा तो विशदू, अकारू तुम्ही पैगा समासा माझारी, द्वंद तुम्ही अवधारी, मशका लागून ब्रह्मावेरी, ग्रासिता तुम्ही मेरू मंदरादिकी सर्वी, सहित पृथ्वी ते विरवी, जो कारणवाती ही जिरवी, जितीचा तेथे जो प्रळय तेजा देत मिठी, सगळ्या पवना ते गिळी किरीटी, आकाश जियाची पोटी सामावले, ऐसा अपार जो काळू, तुम्ही म्हणे लक्ष्मी लिळू, मग पुढती सृष्टीचा मिळू, सृजिता तुम्ही मृत्यू सर्व हर्षाहम, उद्भवश्च भविष्यताम, कीर्ति श्रीवाक्च नारीणाम, स्मृतिर्मेधा धृति क्षमा, धृति क्षमा, सर्वांचा संहार करणारा मृत्यू आहे, सर्वांचा संहार करणारा मृत्यू मी आहे, पुन्हा कल्पांती उत्पत्ती पावणाऱ्या प्राण्यांना उत्पन्न करणारा मी आहे, श्री लिंगवाचक वस्तूमध्ये कीर्ती, संपत्ती, वाणी, स्मृती, बुद्धी, धृती आणि क्षमा या 7 मी आहे, आणि सृजिलिया भूताते मीची धरी, सकळा जीवनही मीची अवधारी, शेखे सर्वांते संहारी, तेव्हा मृत्यू ही आणि उत्पन्न झालेल्या भूतांना धारण करणारा मीच आहे. ऐक, या सर्वांना जीवन मीच आहे. शेवटी ज्या वेळेला मी या सर्वांचा नाश करतो त्या वेळेला मृत्यू देखील मीच आहे. आता श्री गणांचा पैकी माझ्या विभूती 7 अनिके, ते ऐक कौतिके सांगिततील, तरी नीच नवी जे कीर्ती, अर्जुना ते माझी मूर्ती, आणि अवधारीशी जे संपत्ती तीही मीच जाणे, आणि ते गामी वाचा जे सुखासनी न्यायाचा, आरुढोनी विवेकाचा मार्गे चाले, देखिलेनी पदार्थे जे आठवून दे माते, ते स्मृती पै येथे त्रिशुद्धी मी, पै स्वयिता अनुजायिनी, मेधा ते गामी ये जनी, धृती मी त्रिभुवनी क्षमा देनी, एवं नारी माझारी या 7ही शक्ती मीची अवधारी, ऐसे संसार गज केशरी म्हणता झाला. बृहत्साम तथा सामनाम गायत्री छंदसामहम, मासानां मार्गशीर्षोऽहं, ऋतूनां कुसुमाकरः. तसे 14 सामामध्ये बृहत्साम मी आहे, छंदामध्ये गायत्री छंद मी आहे, मासामध्ये मार्गशीर्ष मास मी आहे, ऋतूमध्ये वसंत ऋतू मी आहे. वेद राशीची सामा आत बृहत्साम जे प्रियोत्तमा, ते मी म्हणे रमा प्राणेश्वरू. गायत्री छंद जे म्हणजे ते सकळा छंदा माझी माझी, स्वरूप हे जाणिजे निभ्रांत तुवा.
मासा आळात मार्ग शिरू तुम्ही मने शारंग धरू ऋतू माझे कुसुमा करू वसंतू तुम्ही धूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहं ऋषीणां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुषणा कवीः छलन करणाऱ्या वस्तूमध्ये धूत मी आहे, तेजस्वी पदार्थामधील तेज मी आहे, सिद्धी मी आहे, उद्योग मी आहे, सात्विक वस्तूमध्ये सत्व मी आहे, यादवामध्ये श्रीकृष्ण मी आहे, पांडवामध्ये धनंजय मी आहे, मुनीमध्ये व्यास मुनी मी आहे, कवीमध्ये शुक्राचार्य मी आहे. छलितया विंदाना माझी जो तुम्ही विचक्षणा म्हणून चोटा चोरी परी कवना निवारू नये. बघा हे चतुर अर्जुना, कपटकारक कारस्थानामध्ये जुगार ती माझी विभूती आहे, म्हणून उघड उघड चव्हाट्यावर जरी चोरी होते तरी कोणास निवारण करता येत नाही. धूत याला धूत हे कारण आहे. आगा आशेशाही तेज साम आत तेज मी भरवसा विजयो मी कार्योद्देशा सकळा माझी सकळा. अर्जुना, एकूण एक तेजस्वी पदार्थामध्ये असणारे जे तेज मी आहे अशी खात्री असू दे. मी सर्व व्यवहारातील उद्दिष्टामध्ये विजय म्हणजे हातात घेतलेल्या कामात येणारे यश मी आहे. जेने चोखाळत दिशे न्याय ते तो व्यवसायात व्यवसाय माझे स्वरूप हे राय सुरांचा म्हणे. सत्वातील या आतू सत्व मी म्हणे अनंतू यादवा म्हणजे श्रीमंतू तोची तो मी. जो वसुदेव देवकी स्तव झाला कुमारीसाठी गोकुळी गेला तुम्ही प्राणा सकट पियाला पूतने ते प्राणा सकट पियाला पूतने. जो देवकी वसुदेवापासून जन्मास आलेला व जो योग माया नावाच्या यशोदेच्या मुलीच्या बदली गोकुळात गेलेला त्या मी कृष्णाने पुतना राक्षसीचे तिच्या प्राणासह शोषण केले. नुगडता बाळपणाची फुली जेने मिया अदानवी सृष्टी केली करी गिरी धरोनी उमानिली महेंद्र महिमा. बाळपणाची दशा संपली नाही तोच ज्या मी दैत्यासहित सृष्टी केली, दैत्यरहित सृष्टी केली आणि करांगुलीवर गोवर्धन पर्वत धारण करून इंद्राचा थोरपणा मोजून टाकला म्हणजे इंद्राचा गर्व हरण केला. कालिंदीचे हृदय शल्य फेडिले जेने मिया जळत गोकुळ राखिले वासृवासाठी लाविले विरंची सपिशे. यमुनेच्या हृदयात काट्याप्रमाणे सलणारा जो कालिया नाग त्याचा नाश केला. ज्या मी दावाग्नीपासून जळत असलेल्या गोकुळाचे रक्षण केले. ब्रह्मदेवाने गाई वासरे व गोपाळ यांचे हरण केलेले असताना त्यांच्यासारखे दुसरे गोपाळ गाई वासरे वगैरे आपण बनून ब्रह्मदेवास वेळ लावले. प्रथम दशेच्या पाठे माझी कंसायशी चाटे महाधिंडी अवसते लीळाची नाशिली. बाल्यावस्थेच्या सुरुवातीलाच कंसासारखी अचाट मोठाली धेंडे अकस्मात सहज नाहीशी केली. हे काय किती एक सांगावे तो आई देखिले ऐकिले असे आघवे
तरी यादवा माझे जाणावे हेची स्वरूप माझे. हे एक एक वेगवेगळे किती सांगणार, हे सर्व तू देखील पाहिलेले व ऐकलेले आहेस. जर यादवामध्ये हेच कृष्ण माझे स्वरूप आहे असे तू समज. आणि सोमवंशी तुम्हा पांडवा माझी अर्जुन तो मी जाणावा. म्हणून एकमेकांच्या प्रेम भावा विघडू न पडे. आणि सोमवंशातील तुम्हा पांडवामध्ये जो तू अर्जुन तो मी आहे असे समज. म्हणून तुमच्या आमच्या परस्परामधील स्नेह संबंधामध्ये बिघाड येत नाही. संन्यासी तुवा हो निजनी चोरून नेली माझी भगनी. तरी विकल्प नपुजे मनी मी तू दोन्ही स्वरूप एक. या लोकामध्ये तू संन्यासी होऊन माझी बहीण चोरून नेलीस तरी माझ्या मनात काही विकल्प उत्पन्न झाला नाही, कारण मी व तू दोघेही एक रूपच आहोत. मुनियात व्यासदेवो तो म्हणे मी यादवरावो. कवीश्वरा माझे धैर्या रावो उष्णाचार्य मी. सर्व मुनीमध्ये जे व्यासदेव ती माझी मूर्ती आहे असे यादव श्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले. व मोठमोठाल्या पारदर्शी लोकांमध्ये धैर्यवान शुक्राचार्य ही माझी विभूती आहे उष्णाचार्य मी. दंडो दमयतामस्मिन् नीतिरश्मी जिगीषताम्. मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम्. दमन करणाराचा म्हणजे दमनाला साधनीभूत दंड मी आहे. जयाची इच्छा करणारे जयाची इच्छा करणारा म्हणजे नीतिशास्त्र मी आहे. सर्व गुह्य वस्तूमध्ये मौन मी आहे आणि ज्ञानी माणसाचे ज्ञान मी आहे. अगाधमितया माझारी अनिवार दंड तो मी अवधारी. जो मुंगे लागोनी ब्रह्मावेरी निमित पावे. पैसारा सार निर्धारितया धर्मज्ञानाचा पक्षु धरितया. सगळे शास्त्रा माझी या नीतिशास्त्र ते मी. आगव्याची गुढा आतू मौन तो मी स्वाडा. म्हणून बोलते आपुडा स्रष्टाही न होय. आगा ज्ञानियांचा ठाई ज्ञान ते मी पायी. आता सारोही या काही पार न देखो. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन. न तदस्ति विना यत्शान्मया भूतं चराचरं. नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप. यश तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. हे अर्जुना, या सर्व भूतामध्ये जे बीज ते मी आहे. स्थावर जंगमाशा कोणतीही वस्तू नाही की जी माझ्या वाचून अस्तित्वात असू शकेल. हे शत्रुतापना, माझ्या दिव्य विभूतीचा अंत नाही. हा विभूतीचा विस्तार तर मी केवळ संक्षेपार्थ सांगितला आहे. पै पर्जन्याची धारावरी लेख करवेल धनुर्धरा. का पृथ्वीची तृणांकुरा होईल ठी. पै महोदधीची तरंगा व्यवस्था धरू नये. जेवी गा तेवी माझ्या विशेष लिंगा नाही ते. ऐशी आई 7-5 प्रधाना विभूती सांगितल्या तुझा अर्जुना. तो हा उद्देशू जोगा म्हणा आज गमला. एरा विभूती विस्ताराशी काही येथ सर्वथा लेख नाही. म्हणून परिसशी तू काही आम्ही सांगो. या लागी एकीळा तुझो दावू आता वर्मनिज. सर्व भूतांकुरे बीज विरुडता शेती मी. म्हणून साने थोर न म्हणावे उच नीच भाव सांडावे.
एकमीच ऐशे मानावे वस्तू जाता ते तरी यावरी साधारण ऐक पानिक ऐकोना तरी अजुना ती तू जाण विभूती माझी ते तू जाण विभूती माझी. अर्जुना, पावसाच्या धारांची गणना करता येईल काय? अथवा पृथ्वीवर उगवणाऱ्या गवताचे अंकुर किती आहे त्याचा निश्चय करता येईल काय? अर्जुना, महासागराच्या लाटाची गणती ज्याप्रमाणे ठेवता येणार नाही त्याप्रमाणे माझ्या विशेष विभूतींची मोजदाद होणार नाही. माझ्या मुख्य विभूतींना पार नाही असे जरी आहे तरी तुझ्या विचारण्यावरून आम्ही तुला 75 मुख्य विभूती सांगितल्या. पण हे आमचे जे थोडक्यात विभूती सांगणे ते अर्जुना आमच्या मनाला वरवरचे वाटले. बाकीच्या आमच्या विभूती विस्ताराला इथे मुळीच काही मर्यादा नाही, अंत नाही. म्हणून आम्ही सांगणार किती व तू ऐकणार तरी किती. याकरिता आम्ही आपले वर्म आता तुला एकदम सांगतो ते असे की सर्व प्राणीरूप अंकुराने वाढणारे जे बीज ते मी आहे. एवढ्याकरिता लहान मोठे अशी निवड करू नये. अधिक गुणी योग्यतेची कल्पना सोडून द्यावी व जेवढ्या म्हणून वस्तू आहेत त्या मीच एक आहेत असे समजावे. मनोने साने थोरण म्हणावे, उंच नीच भाव सांडावे. एकमीच ऐशी मानावे वस्तू जाता ते. अर्जुना, याहीपेक्षा सर्वसामान्य आणखी खूण आहे ती ऐक. त्यावरून ती माझी विभूती आहे असे तू समज. यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमदुर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजों संभवम्. जी वस्तू वैभवाने संपत्तीने अथवा उदारतेने युक्त असेल ती माझी तेजाच्या अंशापासून उत्पन्न झाली आहे असे जाण. जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आलियास ते ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. अर्जुना, ज्या पुरुषाच्या ठिकाणी ऐश्वर्य आणि दया ही दोन्ही राहावयास आलेली असतील तो पुरुष माझी विभूती आहे असे समज. अथवा बहुनैतेन किम ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृष्णं एकांशेन स्थितो जगत. अर्जुना, अथवा हे अर्जुना, हे प्रत्येक वस्तूचे वेगवेगळे ज्ञान तुला काय करायचे? कारण असा तू मला कोठवर जाणशील तर थोडक्यात सांगतो, मी आपल्या एकाच अंशाने हे सर्व विश्व व्यापून राहिलो आहे. श्री ज्ञानेश्वर भगवान की जय. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानेश्वर भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.